सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा की जय। माझे जीवीचे आवडी पंढरपुराने हिलघुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले। जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, पाहता रूप आनंद साठवे। पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले। बाप रखमा देवी वरु सगुण निर्गुण, रूप विठेवरी दाविले कोण। पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगतटे भीम तटे भीमतटं, महायोगतटे पीठे तटे भीमरथ्यं, वरं कुण्डलिकाय धातु मुनीन्द्रे। समागमतिष्ठे तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। माझे जीवीचे आवडी पंढरपुराने हिलगुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी घेतलेला अभंग माझ्या जीवीची आवडी माऊली म्हणतात। पंढरपुराने हिलगुडी, आता खरं जर बोलायचं झालं तर या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरीच महाराज मंडळी आणि सर्व वारकरी हे मोठ्याचे लेकरं आहेत बरं का। हे काही कुणी असा आडाने नाही किंवा आज्ञाने नाही, कारण का सर्व आपण सद्गुरूची लेकरं आहेत बा। म्हणून ही सेवा करण्यापूर्वी परिहार देणं हा गरजेचा आहे। आज आपण पारगाव सुद्री पांडुरंग दादा मडके यांच्या समाधी मंदिरापासून पायी दिंडी सोहळा पारगाव ते पंढरपूर असा आपण पायी दिंडी सोहळा चालत आहोत। आणि चालत असताना जे आपल्याला काय कार्यकर्ते असतील किंवा चोपदार असतील ते जे सांगतील ते आपण त्यांच्या शब्दामध्ये आणि त्यांच्या सांगण्यामध्ये आपण चालायचं। सगळ्यांनी शिस्त पाळायची, सर्वांनी नामस्मरण करत चालायचं। कारण नामस्मरण करायचं हे सांगण्याचं आपल्या दिंडीला म्हणजे कामच नाही, कारण सगळे सद्गुरूची लेकरं असल्यामुळं सर्वांना हे ज्ञात आहे। आणि म्हणून माऊली सांगतात, माझ्या जीवीचे आवडी पंढरपुराने हिलगुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले। माझ्या जीवीची आवडी शास्त्र सांगतंय, या मनुष्य देहाला आल्यानंतर
आपण या देहाला आल्यानंतर कसं वागायचं, कसं राहायचं, काय बोलायचं, काय खायचं आणि काय खायचं नाही, ह्या सर्व गोष्टी या देहात आल्यानंतर, या देहाला आल्यानंतर समजून घ्यायच्यात मायबाप. आणि जन्म मरण, कारण जन्माचं देवाने आपल्याला त्याच्या भजना करता दिलाय, नाही का. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला देह दिलाय, फक्त भजना करता दिलाय. पण मायबाप, हा कलियुग आहे. आईच्या गर्भातून बाहेर पडत असतानाच या कलीचा वारा लागल्याबरोबर हा मानव इतका लबाड आहे, मी कव्हा कव्हा म्हणतोय, नाही का. आईच्या गर्भात असताना प्रार्थना केली भगवंताला, देवा या गर्भातून मला बाहेर काढ, नाही का. बरं, आईच्या गर्भामध्ये काय असतं सर्वांना ज्ञात आहे, नाही का. तिथं काय इश नाही, फॅन नाही, कवा सुगंध नाही. आणि यातून बाहेर पडण्याकरता त्या भगवान परमात्म्याला सतत तो विनंती करतो मायबाप. आणि म्हणून माऊली सांगतात, जो मनुष्य रे हे जन्मताच भजनशीळ आहे, नाही का. एका वारकरी सांगितलं, म्हणलं मी 81 वाऱ्या केल्या. म्हणले तुमचं वय किती? म्हणले 80. वाऱ्या किती केल्या? 81. कसं शक्य हो? तरी शक्य आहे. म्हणले मी आईच्या पोटामध्ये असताना आईने 1 वारी केली आणि त्यानंतर मी 80 वाऱ्या केल्या. तसं माऊली सांगतात, या देहाला आला ना तुम्ही, मग त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं, नाही का. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, त्याला ओळखायचं, त्याला सतत आठवायचं, नाही का. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, सतत त्याला आठवायचं. पण मायबाप एवढं घडण्याकरता, नाही का, त्याला एखाद्या शहाण्या माणसाला, नाही का, संसार करीत असताना एखाद्या शहाण्या माणसाला भेटावं लागतं की बा आता पाऊस पडला आहे, पाबर कशी भरायची. आता पाबर काही मुलांना कळत नसेल, कसं पेरायचं, काय पेरायचं, नाही का. तसं एक शहाण्या माणसाला म्हणजे एका संताला भेटावं लागतं. पण संताला भेटण्याचं सुद्धा भाग्य लागतं. काय म्हणले, संत भेटी बहु अवघड. भाऊ अवघड. वा, भाऊ अवघड आहे संताची भेट होणं. आणि झाली ना तर मग जीवनाचं कल्याण किंवा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या शरीरामध्ये आल्यानंतर त्या भगवंताला सदैव आठवत राहायचं मायबाप. असं आठवायचं की देवाला कुणीही विनंती करीन, देवा माझ्याकडे ये, मला दर्शन दे, नाही का. सर्वच असतं, कुणी बी जाऊ देवाला, दर्शन घेतल्याबरोबर म्हणतं देवा, काय मागतं देवाला? सुखाचं ठेव, आहे का नाही. पण देवाला कोण म्हणलं का तू सुखी राहा, आहे का नाही. देवा तू माझ्याकडे ये, पण देवाकडे कोण जाते का. आणि देवाकडे जायचं म्हणलं की माणसाला अवघड वाटतं, नाही का. माणूस म्हणले कुठे गेला होते, यंदा दिसत नाही, देवा घरी गेला, किती वाईट वाटतं. देवा घरी जाणं वेगळं, नाही का, आणि देवाला आठवणं वेगळं. सदैव देव हृदयात ठेवणं
ह्या हृदयाची म्हणजे ह्या जे घर आहे ना 3.5 हाताचं बंगला, ह्याची स्वच्छता पाहिजे नाही का. पण ही स्वच्छता कशाने करायची, म्हणून आपल्याला ती सद्गुरूंनी नाम दिलं ना नाही का. त्या नामावर जर आपण रूढ राहिलो तर त्या झाडूने, त्या नामाच्या झाडूने देह स्वच्छ होतो. म्हणून चित्त करारे निर्मळ. आणि म्हणून भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी, किंवा सद्गुरू वाचोनी संसारी तारक वा, किंवा परत एक प्रमाण आहे, सद्गुरू वाचोनी नाम नय हाता साधिता साधन कोटी वा. तसं एकदा या जीवनामध्ये सद्गुरू आले ना, काहीच कमी नाही. राजाची कांता काय भीक मागे, राजाच्या मंडळीला भीक मागण्याचे काय कारण आहे हो, काहीच कमी नाही. काय कोणाकडे पीठ मागाय उष्ण जायचंय का, माय तेल दे आजच्या दिवस, उद्या तुझं तेल घालणे, पहिली परिस्थिती होती लोकांची. पण राजाच्या बायकोला काय कमी. तसं आपण राजाची मुलं, राजाची बायको आहे आपण, त्याचं मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये, आणि हे आपल्या शरीराला काय, मंगळसूत्र हे शरीराला एक कुंपण आहे नाही का. म्हणजे जसा मोठा बंगला बांधला आणि बंगला मोकळाच, त्या बंगल्याला जेव्हा कुंपण करीन ना तेव्हा त्या बंगल्याला शोभा बी येते आणि भीती राहत नाही कशाची नाही का. तसं माऊली सांगतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने हिलगुडी. तुकोबराय सांगतात, पंढरीशी जारे आल्यानं संसारा. संसाराला तुम्ही आलात ना, मूळ संसाराला आलाच नाही, पण संसारात गुंतलोय आपण नाही का. ही माया फार राहू, मोठ्या मोठ्या ब्रह्मदेवाला सुद्धा चुकली ना. आपलं काय घेत आहे भाव, माया आहे. माया कुणाला कुठं फसवील, कुणाला कुठं गुंतवील सांगता येत ना. आणि या मोहामध्ये आपण गुंतल्यामुळं हे दुःखातच सुख वाटतंय आपल्याला. आणि म्हणून हे दुःखाचं निवारण करण्याकरता सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं गरज आहे मायबाप. आणि म्हणून आपण सर्वजण आपला संसार, सर्व काम धंदा सोडून आपण त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाला निघालो. तर मायबाप दर्शनच घ्यायचं आहे ना त्याचं, सदैव त्याला आठवत चला आणि हृदयामध्ये त्याला साठवा. आणि सदा सदा नाम घोष करू हरिकथा, आणि तेने सदा चित्ता समाधान. त्याच्याशिवाय समाधान नाही मायबाप. किती बंगलं बांधलं, किती गाड्या घेतल्या, काही करा, पण समाधान नाही. मोठ्या माणसाला तर झोप येत नाही रात्रभर. गरीब असतो ना तो दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी आल्यानंतर 2 घास खाल्लं, हातून पडूस तर दम गेला, झोपी गोरायला लागला. पण मोठ्याच्या मनामध्ये सारखं काहीतरी चालू असतं. आता सध्या 10 लाख बँकेत आहेत, अजून कसं पडते नाही का. असा विचार तुकोबराय त्याला प्रमाण देतात. काय म्हणले, मोठं व्हायचं म्हणलं काय, जोडून या धन नाही, तया अंगे मोठेपण, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. हा मोठं व्हायचं म्हणलं ना फार दुःख भोगावं लागतं.
आणि त्याला देव आठवत नाही मायबाप, आणि म्हणून त्याला सुख लागत नाही, त्याला समाधान नाही. समाधान फक्त इकडली लाटरी लागली ना तेवढेच समाधान. तसं भगवान परमात्म्याचं भजन जर तुम्ही केलं रात्रंदिवस, त्याच्या नामाचं चिंतन केलं, जे आपल्याला सद्गुरूंनी दिलंय मायबाप, ते जर नामावर आपण आळून राहिलो तर सदैव समाधान पावतं मायबाप शरीर. आणि म्हणून सदैव त्या भगवंताचं भजन करा. आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आपण चाललोय, सर्वांनी आनंदात एकाईची लेकरं असल्यासारखी सर्वांनी अगदी भजन करीत चालायचं आहे. आणि म्हणून आपल्याला या सद्गुरूची कृपा झाल्यामुळं काहीच कमी नाही मायबाप. आणि अनेक दिंड्यात आम्ही सुद्धा गेलेलो आहे, पण काही दिंड्यामध्ये व्यवस्था आहे पण अवस्था नाही, नाही का. अवस्था फार महत्त्वाची. आणि मग ज्या वेळेस आपली नामाने अवस्था होईल त्यावेळेस खरं आपलं भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं मायबाप. आणि म्हणून सदैव सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचं किंवा सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं चिंतन करायचं आहे. आणि म्हणून या वाटचालीचं प्रवचन तुम्हा सर्वांच्या कृपेने, सर्व साधकांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या पामराकडे आलं, याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो. आणि आता आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, याकरता माझी सेवा इथंच थांबवतो आणि सेवा संपली म्हणून जाहीर करतो. वरदेव हरिविठ्ठल, वरदेव तुकाराम.